ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही. महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका जवळजवळ जाहीर केलेल्या आहेत. आता त्यामध्ये एकच एक अडसर आहे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून, आणि तो म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे आरक्षण असतं त्या आरक्षणाची सोडत आता 13 ऑक्टोबरला होणार आणि त्यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडं कोणत्या जागा कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि कोणत्या जागेवर आरक्षण ठेवायचं याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या ज्या सोडती आहेत, तर आता प्रत्येक जिल्ह्यामधील जे कलेक्टर आहेत म्हणजे जिल्हाधिकारी, ते 10 तारखेला संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण पंचायत समित्या त्यामध्ये प्रत्येकाच्या ज्या राखीव जागा आहेत पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्यांची छाननी करून साधारण 13 तारखेला सर्वांच्या समक्ष आरक्षणाच्या सोडती जाहीर करणार आहेत. आणि यामुळे लगेच जाहीर केल्यानंतर लगेच अधिसूचना देखील निवडणुकीची लगेच प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या आसपास ही सूचना प्रसिद्ध होऊन निवडणुका जाहीर होणार आहेत. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी हे 10 ऑक्टोबरला वृत्तपत्रामध्ये आरक्षण सोडती संदर्भात सूचना प्रसिद्ध करतील. म्हणजे त्या पद्धतीने ते सांगतील की ही सोडत जी आहे या ठिकाणी आरक्षण ठेवणार, या ठिकाणी हे आरक्षण अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी किंवा एक खुला प्रवर्ग, महिला असे जे आरक्षण असतात तर ते जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये तशी काढली जाईल. आणि त्यानंतर ही जी सोडत आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयात त्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रातील जे 32 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नगरपालिके आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सोडत काढली जाईल की हे आरक्षण, महिला आरक्षण कोणत्या जिल्हा परिषद गटाला द्यायचं किंवा हे आरक्षण, महिलेचं आरक्षण कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणाला द्यायचं, या पद्धतीने ह्या संपूर्ण सोडती काढल्या जाणार आहेत सर्वांसमक्ष. आणि त्यानंतर साधारण हे प्रारूप आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यानंतर साधारण एक त्याची अधिसूचना केली जाईल की ही अशा पद्धतीने हे आरक्षण निघालेले आहे. आणि त्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर साधारण 2च दिवसामध्ये, तुम्हाला जास्त काही वेळ मिळणार नाही आहे, मग 14, 15, 16, 17 म्हणजे 2, 3, 4 दिवस, जास्त 3 दिवस या जर समजा यामध्ये कोणाला काही तक्रारी, हरकती किंवा सूचना करायच्या असतील या संदर्भामधल्या, तर त्याचा विचार करून त्याचं 3 नोव्हेंबरला त्याचं साधारण अंतिम आरक्षण हे प्रसिद्ध केलं जाईल. आणि त्यानंतर लगेचच म्हणजे आता जवळजवळ त्यांनी सुस्पष्टपणे निवडणुका कधी जाहीर होणार हे ते सांगितलेलं आहे. अंतिम आरक्षण प्रसिद्ध झाल्या लगेच त्याच आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना ही काढली जाईल. आता हे एकंदरीत दृष्टीतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात आहे. आणि नगरपालिकेच्या संदर्भामध्ये त्यांच्या मतदार याद्या करण्याचं काम चालू आहे. तिथं अजूनच मतदार याद्या जेव्हा व्यवस्थित होतील, म्हणजे राज्यामधील त्या 247 नगरपरिषदा आहेत आणि 42 नगरपंचायतीच्या ज्या सभासदाच्या थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची जी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी ही 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध करणार आहेत. म्हणजे
प्रथमतः ह्या ज्या निवडणूक आहेत ह्या टप्प्याने घेण्यात येण्याचा असून यामध्ये प्रथम टप्पा हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचा असून दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या नगर परिषदा, नगरपालिका, वगैरे त्यांचं घेणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका घेणार अशा पद्धतीचं एक निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे. त्यामुळं आता एक पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम सुरू झालेले आहे आणि यामधून ज्यावेळेस ह्या 3 तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत 3 ऑक्टोबरला, 3 नोव्हेंबरला, हे ऑक्टोबरचं झालेलं आहे आता 3 नोव्हेंबरला. 3 नोव्हेंबरपासून साधारण 5-6 नोव्हेंबरला निवडणुकीची एक अधिसूचना प्रकाशित करण्यात येईल आणि त्यानंतर महिन्याभरामध्ये तुमचा प्रचार करून निवडणुकीचे सर्व काही जे भाग असतील म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आरक्षणासहित तर हे जे भाग होतील संपूर्ण तर त्या भागामध्ये ह्या निवडणुका प्रचारासाठी तुम्हाला फक्त 20 दिवस मिळणार आहेत. जास्तीत जास्त 20 दिवस देणार आणि त्यानंतर मतमोजणी आणि यासाठी 2 दिवस एक्स्ट्रा ठेवले जातील. म्हणजे साधारण हा निवडणुकीचा कार्यक्रम साधारण 25 दिवसाचा असेल. निवडणूक अधिसूचना काढल्यापासून त्या दिवसापासून आचारसंहिता लागेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये साधारण ह्या कार्यक्रमामध्ये निघण्यासाठी मग साधारण 5 नोव्हेंबरला जर समजा अंतिम आरक्षण प्रसिद्ध केलं, 3 नोव्हेंबरला जर प्रसिद्ध केलं आणि 5 नोव्हेंबरला निवडणुका जर डिक्लेअर केल्यात तर साधारण 30 नोव्हेंबर निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण उरकून 30 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तर हे राज्य निवडणूक आयोग या पद्धतीने आता कामकाज करीत आहेत. पण आता जवळपास या तारखा निश्चितच झालेल्या आहेत असं समजण्यास काही हरकत नाही. तरी आता ही दिवाळी मतदाराच्या दृष्टिकोनातून एक गोड होती जिल्हा परिषद दृष्टिकोनातून, कारण जे उमेदवार आहेत त्यांना दिवाळीला मतदाराशी संपर्क साधण्यासाठी तेवढा वेळ मिळणार आहे. कारण 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरला जर निवडणुका झाल्या, डिक्लेअर झाला आणि आचारसंहिता जर सुरू झाली तर मात्र त्यांना काही करता येणार नाही आहे. कारण आचारसंहितेच्या अधीन राहून बरेचसे ज्या गोष्टी आहेत ते त्यांना पाळाव्या लागतील. म्हणजे प्रचाराच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकीच्या ज्या सूचना असतील त्या पद्धतीने ते आचारसंहितेची जी बंधनं असतात ती सर्व उमेदवारांना पाळावी लागतील. तर हे राजकीय नेते, पुढारी म्हणजे सर्व पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट, त्यानंतर आपल्या शिवसेनेचे दोन्ही गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट, तर हे मुख्य पक्ष आणि त्यानंतर मग बाकीचे जे उरलेले जितके भी पक्ष आहेत तर हे सर्व पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्या पुढाऱ्यांची आता चाचपणी सुरू आहे की उमेदवारी कोणाला द्यायची आणि जवळजवळ साधारण 15 तारखेपर्यंत म्हणजे आता 15 ऑक्टोबरपर्यंत यांचे उमेदवारही निश्चित झालेले असतील अशी एक शक्यता प्रत्येक पक्षाच्या एक नेत्याने व्यक्त केलेली आहे. तर या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी या चॅनलला, आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. तर आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून हा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा हा आपण शेअर करून आपापल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि निवडणुकीच्या तयारीला लागावं एकंदरीत दृष्टीतून. आणि चांगला उमेदवार म्हणजे निस्पृह किंवा एकंदरीत लाचलुचपत न करणारा, भ्रष्टाचार न करणारा असा निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा सर्वसामान्य जनतेने, अशी एक आव्हान आपण करीत आहोत. कारण हे समाज प्रबोधन चॅनल आहे. तर आपण या चॅनलला ATM न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.